जर आम्ही लबाड बोलतो तो आमचा बाप कोण आहे? येशू म्हणतो, मी म्हणत नाही. येशू म्हणतो, काय म्हणतो? 44 वचनाची सुरुवात, तुम्ही आपला बाप सैतान ह्याच्यापासून. यहुद्यांना म्हणतो तुमचा बाप सैतान आहे. म्हणूनच याला मारायला काढलं, येशूला काढायचे घडी घडी. तुमच्यानी माझे वचन ऐकवत नाही. का तुमचा बाप सैतान का आहे? कारण तुम्ही खोटं बोलतात, तुम्ही लबाड बोलतात, आणि लबाडीचा बाप सैतान आहे. जर आम्हाला कोणी येऊन सांगितलं तुमचा बाप सैतान आहे तर आपण मारायला काढू त्याला. दुसरा प्रश्न असा आहे, का मी लबाड बोलतो? का मी लबाड बोलतो? का मी खोटं बोलतो? जर मी लबाड बोलतो, जर मी खोटं बोलतो, माझ्या कृती खोट्या आहे, जे बोलतो ते मी करत नाही, मी लबाड आहे आणि माझा बाप सैतान आहे. हा फरक समजून घेतला पाहिजे. ख्रिस्ती म्हणून चालत नाही. ख्रिस्ती म्हणून तो पवित्र देव आमचा बाप होत नाही. आमचा बाप तो पवित्र देव जर व्हायला हवा असेल तर तो सत्य आहे, त्याच्या काही मुळीचं सत्य नाही. आणि तो जर आमचा बाप आहे, आम्ही त्याला आमचा पिता म्हणतो. येशूने त्या शिष्यांना प्रार्थना शिकवताना म्हटलेली आहे, हे आमच्या स्वर्गातील बापा, अशी प्रार्थना करा. आणि बाप जर खोटं बोलत नाही तर लेकरं कसं काय खोटं बोलू शकतात? म्हणजे लेकरं जर खोटे बोलतात तर त्या लेकरांचा जो बाप नाही, त्यांचा बाप सैतान आहे. प्रश्न आम्हाला आहे, आमचा बाप कोण आहे? फार गंभीर आहे, फार गंभीर आहे. लबाडे करून, खोटे बोलून फसवणारे लोक, दुसऱ्यांचं जे आहे ते माझं भासवणारे लोक, लालची लोक, एखाद्याच्या अडचणीचा फायदा घेणारे लोक, फसवणूक करणारे लोक, संधी आहे म्हणून गैरफायदा घेणारे लोक. आम्ही आत्मपरीक्षण करू, आमचे व्यवहार चोख आहे का, सत्य आहे का? आमच्या कृती सत्य आहे का, चोख आहे का? जे मी बोलतो ते मी करतो का? जे मी दाखवतो तो मी आहे का? जो मी इथे असतो तो मी बाहेर आहे का? जो मी इथे असतो आणि जर मी तो बाहेर नाही तर मी लबाड आहे, मी खोटा आहे. याकोबाने एसावाचा ज्येष्ठत्वाचा हक्क लबाडीने हिरावून घेतला, फसवून हिरावला. त्याचा आशीर्वाद लबाडीने घेतला. यहुदा इस्कारियोतने लबाडी केली, चुंबन घेतलं, येशूला फसवलं. हनन्या सफीराने लबाडीने त्यांच्या जी प्रॉपर्टी विकली त्याचा अर्धा हिस्सा बाजूला ठेवला, लबाडी केली. फसवण्याची पद्धत ख्रिस्ती लोकांनो, लालच दाखवून, आमिष दाखवून फसवणं, संमोहित करून फसवणं, स्तुती करून एखाद्याची इतकी स्तुती करायची. पुष्कळदा गोड बोलणारेच फसवतात. नीतिसूत्रात लिहिलं आहे, दुश्मन चुंबनाची गर्दी उडवतो असं लिहिलं आहे. मदत करून फसवणं, विश्वासघात करून फसवणं, लोभ दाखवून फसवणं. सैतानाने हवेला लोभ दाखवून फसवलं. तुम्ही देवासारखे व्हाल, जरे फळ तुम्ही खाल, फसवलं. कारण तो फसवणारा आहे, तो लबाड आहे, तो लबाडीचा बाप आहे. येशू म्हणतो, वस्तूची हाव गेहजीला आली आणि एलिया विरुद्ध त्यांनी लबाडी केली.
ह्या लबाड्या, हे खोटं बोलणं आमच्या जीवनाचा नाश करेल. आपण फसवतो का? हे नवीन वर्ष सुरुवातच आहे, अजून जानेवारी महिना आहे. आम्ही फसवतो का? आपल्याला अनेक गोष्टींचा मोह होतो आणि तो मोह त्या वस्तू गोष्टी मिळवण्यासाठी आम्ही त्यातला मार्ग शोधतो. सत्तेचा देखील आम्ही गैरवापर करतो. स्त्रीचा मोह दाविदाला आला. बेतशेबेला त्याने वरून गच्चीवरून पाहिलं तर स्नान करत असताना त्याला मोह आला आणि त्याने तिच्या पतीला युद्धाच्या तोंडावर ठेवलं. पहिल्या लाईनीत पहिले आला मारा सांग. जो बिचारा त्याच्या बाजूने लढत आहे त्याला मारण्यासाठीच तिथे त्याने ठेवलं. मोह आला, मोह. लबाड्या केल्या, व्यभिचार केला. तिचा नवरा उरिया हित्ती याला योजनेपूर्वक त्याचा वध केला. आहाब राजा द्राक्षाच्या मळ्याचा लोभ, नाबोताच्या द्राक्ष मळ्याचा, बिचाराचा द्राक्ष मळा, त्याचा मोह आला आणि त्याला मारण्यात आला. धार्मिक पुढाऱ्यांना सत्तेचा मोह आला आणि त्यांनी येशू विरुद्ध खोटी साक्ष देण्यासाठी लोकांना पैसे दिले. तुम्ही सांगा, सत्तेचा मोह आला आणि येशूला वधस्तंभावर ठेवला. फसवण्याचाच प्रकार आहे मोह. का मी देवाला फसवलं आजपर्यंत? मी देवासोबत लबाडी केली का? मी मनुष्यासोबत तर करतोच. मी देवासोबत लबाड्या करतो का? देवाला देखील फसवतो का? मलाकीच्या पुस्तकात लिहिलं आहे, 3रा अध्याय 8व्या वचनामध्ये लिहिलं आहे, मनुष्य मला ठकविल काय? तुम्ही तर मलाही ठकविले आहे असे परमेश्वर म्हणतो. तुम्ही मला फसविलेले आहे असे परमेश्वर म्हणतो. मलाकी 1:7 मध्ये लिहिलं आहे, विटाळलेली भाकर वेदीवर चढवितो व देवाला फसवितो. मलाकी 1:8 मध्ये लिहिलं आहे, अंधा पशु, लंगडा, रोगी पशु अर्पण करतात. तुम्ही मला फसवत आहात. मलाकी 1:13 मध्ये लिहिलं आहे, लुटून आणलेला पशु वेदीवर तुम्ही ठेवतात. लुटून. मलाकी 1:14 मध्ये लिहिलं आहे, तुम्ही सदोष पक्षाचा यत्न करतात. ज्याच्यामध्ये व्यंग आहे तो पक्षी मला देतात. मलाकी 3:8 मध्ये लिहिलं आहे, दशांश अर्पण भांडारात आणत नाही. या प्रकारे तुम्ही मला फसविता. मी जे अर्पण करतो ते खरंच तसं आहे का? का मी देवाला फसवतो? आम्ही देखील देवाला फसवतो. आम्ही देवाच्या भांडारात असल्यास फाटक्या तुटक्या नोटा, चुरगळलेल्या नोटा टाकून देवाला फसवतो. परमेश्वराचे दान वेळेच्या वेळी देत नाही. दशांश वेळेच्या वेळी आम्ही देत नाही. परमेश्वराविरुद्ध लबाडी करतो. परमेश्वराने दिलेल्या कितीतरी आशीर्वादांबद्दल आम्ही उपकारी होत नाही. म्हणजे आम्ही देवाला फसवतो. उपकार न मानणे, उपकार न फेडणे म्हणजे देखील फसवणे. लेवीच्या पुस्तकात दिलेलं आहे, लेवी 19:11. कोणीतरी वाचा. लेवी 19:11. एकमेकांशी कपटाने वागू नये व लबाडी करू नये. का मी एकमेकांबरोबर लबाडी करतो? माहिती का आम्हाला आशीर्वाद का मिळत नाही? या अशा गोष्टी आमच्या जीवनात आहे म्हणून मिळत नाही. देव कधीही अपवित्र, अशुद्ध, खरकाट भांड्यामध्ये आशीर्वाद टाकणार नाही.
त्याला शुद्ध पवित्र भांड लागेल, पात्र लागेल.